ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये आता खास राखीव डबा असणार आहे। लोकलमधील मालडब्याचं रूपांतर हे ज्येष्ठ नागरिकांच्या डब्यामध्ये केलं जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन क्षमता आता 15 ने वाढली आहे। 65 वर्षांवरच्या जास्त वयाच्या नागरिकांसाठी लोकलमध्ये आता स्वतंत्र डबा असणार आहे। CSMT वरून काल पहिली लोकल डोंबिवलीपर्यंत धावली, ज्यामध्ये हा असा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विशेष डबा होता। एक स्पेशल असा ज्येष्ठ नागरिकांसाठी डब्बा तयार करण्यात आला आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात। आणि आपण जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वरिष्ठ नागरिकों के लिए फॉर सीनियर सिटीजन असं करून हा डब्बा जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। माल डब्याचं रूपांतर जे आहे ते रूपांतर या ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेलं। 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लोकलमध्ये स्वतंत्रपणे प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी होत होती आणि त्याच्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने हा डब्बा जो आहे तो तयार केलेला। आपण पाहतो यावर विविध चित्र सुद्धा लावण्यात आलेली। इथे मुंबई दाखवणारं गेटवे ऑफ इंडिया आहे, ताज हॉटेल आहे, समुद्र किनारा आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर निसर्गाशी निगडीत असं इथे वातावरण जे आहे ते या डब्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे। आणि हा बरोबर डब्बा जो आहे तो मधोमध या लोकलच्या मधोमध असलेला जो माल डब्बा होता त्याला कन्वर्ट करून या ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष असा डब्बा मध्य रेल्वेकडून आता सुरू करण्यात आला आणि त्यामधून प्रवासी हे सुखकर प्रवास करू शकतात। ज्येष्ठ नागरिक जे आहे ते कोणत्याही अडचणीविना यामधून सुलभ असा प्रवास करू शकणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत करात, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आपल्याकडे जी 12 डब्याची लोकल आहे त्या लोकलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एंडकडनं 6वा जो डब्बा असतो या 6व्या डब्यामध्ये एक मालवाहतूक कंपार्टमेंट आपण मालवाहतुकीसाठी रिस्ट्रिक्टेड केलेलं होतं। त्याच मालवाहतूक कंपार्टमेंटला आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सध्या रिझर्व करतो आहोत। ही जी काम आहे ही मध्य रेल्वे आपल्या वरिष्ठ नागरिकांसाठी वारंवार जे सोयीचे वाढवण्याचं काम करते त्यामधील एक काम आहे। यापूर्वी देखील आपण या प्रकारचं काम अगोदर केलेलं होतं, पण आत्ता आपण या कंपार्टमेंटमध्ये वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जी सीटची अरेंजमेंट आहे ती आपण केलेली आहे।